छत्रपती शिवाजी महाराजांना व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि लोकशाहीतल्या आपल्या सर्व राजांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आवर्जून या सभेला संबोधित करण्याकरता या जिल्ह्याचे भूमिपुत्र आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज या ठिकाणी आलेले। त्याचबरोबर कार्यसम्राट आणि अहोराष्ट्र सर्वांती प्रेम करणारे आणि झटणारे झिजणारे या मतदारसंघाचे आमदार माझे मित्र महेश शिंदे, आजचे आमदार आणि उद्याचे भावी आमदार आणि त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व महायुतीतले वेगवेगळ्या पक्षातले आणि मित्र पक्षातले सर्व पदाधिकारी, आजी माजी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, तरुण सर्वांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी अनेक वर्षापासून खास करून ह्या मतदारसंघाला च्या बाबतीत बोलायचं झालं सीएम साहेब की या मतदारसंघाची खंत होती आणि ती खंत की ह्या भागात फक्त फुलतापा दिल्या गेल्या पण कामं कुठली मात्र मार्गी लागली नाही। हे कामं कधी मार्गी लागतात? जेव्हा ह्या भूमीतला भूमिपुत्र जेव्हा आमदार म्हणून तुम्ही निवडून दिला महेश शिंदेच्या रूपाने, त्यावेळेस पासून संपूर्ण ह्या भागातले काय पालट झालं। मी कधी कधी विचार त्यांच्याबरोबर म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस जात होतो, मी म्हणलं हा माणूस झोपतो का जागतो काय काय, पण तुमच्यासाठी झटतो आणि झटणाऱ्या माणसांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे। भूलथापा मारणारे अनेक लोक असतात, 5 वर्षांच्या निवडणुका येतातच येतात, सत्तेत कोणाला आणायचं नाही आणायचं तुम्ही लोकशाहीचे राजे आहात, पण सत्तेत जर चुकीचं लोकांना तुम्ही निवडून दिलं तर 5 वर्षाचा कालावधी हा काय थोडा कालावधी नाहीये। आज मला सांगा एकनाथजी शिंदेच्या आणि अजितदादा असतील, आपलं देवेंद्रजी असतील, या सर्व एक टीम वर्क आहे, त्यांचे संपूर्ण मित्र पक्ष, या लोकांनी कामच केलं। ह्याच्या अगोदर काय केलं? काय झालं? काम केलं नाही, तुमच्या लोकांचं काम काढलं नाही ना, तुला दाखवतोच। ही परिस्थिती या महायुतीत नाहीये। महायुतीमध्ये जेवढे आहेत आणि खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्ही माझं आवडतं ठिकाण तुम्हाला सांगतो कास आहे, कास पठार, त्या संपूर्ण कास पठारचे शेजारीच तो परिसर मुख्यमंत्री साहेबांचा आहे, येऊन बघा फक्त। जसं इथं महेश शिंदेने केलंय त्या दुर्गम भागातल्या लोकांना कधी कोण तिथं जात नव्हतं। या अगोदर फक्त नुसतं मताच्या तिथं किती मत आहे, हे किती मत आहे ते बघून मत म्हणजे पैसे दिले जात होते, पण शिंदे साहेबांनी कधी त्याची पर्वा केली। लोक राहतात, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, एक विडा त्यांनी उचलला आणि एक ध्येय मनाशी त्यांनी राखलं। अलीकडच्या काळात तुम्हाला सांगतो ना, आणि त्याच्यामुळं आज तिथला काय पलट झाला। अशा अनेक संपूर्ण योजना या तुमच्या संपूर्ण कोरेगाव तालुक्यात अनेक वर्षापासून रखडलेल्या योजना मार्गी लागल्या, कोणी लावल्या? मग विरोधक कोणी जरी असलं, एवढंच सांगतो शिंदे साहेब माग सुद्धा बोललो होतो, कोणी पण येऊ द्या, किती पण ताण पण येणार
येणार आणि असेच त्यांच्यावरती आशीर्वाद राहून द्या. आणि फार वेळ न घेता शिंदे साहेबांना परत सभा एवढंच सांगतो की मनापासून हा व्यक्ती मी बघितलं. एकनाथ शिंदे ही व्यक्ती म्हणजे काय, कारण नसताना कौतुक करायला मी मोकळ नाही. पण ऐकून घ्या, अहो कधी झोपतात कधी उठतात मला तेच कळत नाही. अहो रात्री संपूर्ण लोकांसाठी झटणाऱ्या माणसांच्या पाठीशी आपण राहायचं नाही तर मग कोणाच्या पाठीशी राहायचं? झोपून राहिलेल्या आणि 5 वर्षानंतर इथं येणार आहे आणि मग सांगणार आहे की आम्ही असं करतो तसं करतो. मग हे असं करतो तसं करतो जे तुम्ही आता जे कोण बोलत असतील हे अगोदर का झालं नाही? का झालं नाही? एकदा ते तरी पाठ त्याचा संपूर्ण लोकांसमोर त्याची मांडणी करा. अनेक लोक आहेत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. सर्वात प्रथम तुम्हाला आपल्याला सांगतो, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं त्यावेळेस जेव्हा सरकार होतं त्यावेळेस कृष्णा खोरे जो प्रकल्प आहे त्यावेळेस मुंडे साहेब होते. या सगळ्यांची मी चर्चा करी. म्हणलं तुम्ही या संपूर्ण ही योजना राबवा, या संपूर्ण परिसरातल्या दुष्काळी भागाला न्याय मिळेल. त्यावेळेस ती योजना चालू झाली आणि त्याच्या योजनेच्या माध्यमातून त्याला चालना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महायुतीचे म्हणजे आदरणीय शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांनी केलं. मग ह्या अगोदर मला सांगा ना, हीच लोक जे आता उद्या येणार आहे, उद्या किंवा परवा जेव्हा सभा होईल का नाही माहित नाही, पण जेव्हा होईल ते होईल. एवढी तर विराट सभा म्हणजे कोपरा सभा काय जे असेल जे काय असेल जी घेतील ते घेतील. पण त्यावेळेस मला सांगा हीच लोक सांगत होती का नाही? मला सांगा. इथं जे ज्येष्ठ बसलेत मी तुम्हाला विचारतोय, हेच लोक सांगायचे काय आम्ही दगडाला शेंदूर जरी फासला तर काय लोक निवडून देतील म्हणायचे का नाही? मला सांगा. पश्चिम महाराष्ट्र आमचा बालेकिल्ला आहे. ठीक आहे तुमचा बालेकिल्ला आहे, पण ज्या लोकांनी तुमच्यावरती जवळपास 50 वर्ष विश्वास ठेवला, ज्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं त्या लोकांना मिळालं काय? तुम्ही दिलं काय? फक्त मतपेटीद्वारे तुम्ही मतं घेतले, त्याच्या पलीकडे तुम्ही काय केलं नाही. आणि मग खटाव मान हा संपूर्ण खालचा भाग मेंढरासारखे येऊन मतदान करतील. ही भाषा ही म्हणजे लोकांना एक तर काम करायचं नाही, वर्ण त्यांना साखर उपकाराची भाषा. इथं उपकाराची भाषा नाहीये. इथं आहे तर फक्त तुमच्या संपूर्ण लोकांच्या आदरापोटी कर्तव्याची भाषा एवढं सांगतो या ठिकाणी. आणि कर्तव्य एकनाथ शिंदेजी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व महायुतीतले सगळे व्यवस्थित पार पाडतात आहे. माझ्या परीने जेवढंच मला करता येईल तेवढं कुठं कमी पडणार नाही. तुम्ही मात्र उच्चांकी मताने या माझ्या लाडक्या भावाला निवडून आणा. बाकी आम्ही काय करायचंय, तुमचं काय व्यवस्थित तुमचं जे जे म्हणून तुम्ही सांगाल योजना हे ते त्यात कुठे आम्ही कमी पडलो तर त्या दिवशी तुम्ही सांगायचं आम्ही तिथं राजीनामा देऊ. एवढंच सांगतो. फार बोलण्यापेक्षा ती वेळ इतक्यात राजीनामा मागू नका. हो थांबा, काम करणार आहे आम्ही. पण एक सांगतो, गमतीचा भाग म्हणून सांगितला लगेच तुम्ही म्हणाल म्हैसराम दे तुमचा द्या, कसली काय स्कीम काढू नका. तर असू दे, पण प्लीज मेहरबानी करून चुकीचा निर्णय घेतला तर तुमच्या सारख्यांचे जे कुटुंबातले जे तरुण आहेत, जे आता लहान आहे, या देशाचा भविष्य काळ आहे, ते तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. त्यांची प्रगती खुंटणार आणि प्रगतीच्या बाजूने नेण्याकरता आपल्याला सक्षम आपला जो लोकप्रतिनिधी असतो
तो तिथले कामं करतो, शेतकऱ्यांचे असतील, महिलांचे असतील, मग तरुण वर्गाचे असतील, आणि करणार. या बाबतीत माझ्या मनात किंवा तुमच्या मनात काही शंका आहे का? मग विशेष सांगतो, आता एवढंच आश्वासन द्या सीएम साहेबांना. किती मतांनी तुम्ही आणणार बरोबर सांगा. समोरच्याचं जे काय असतं ना, काय त्याला म्हणतात काय, हा ते, आणि दंडलशाही करून त्याला घाबरू नका. कोणी कोणाला कमी नाही. त्यात अन्याय कोणी करत नाही. 2-3 दिवस झाले वर्तमानपत्रात काय, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती. ही तुम्ही धन घेऊन आलाय का इथं, का जनशक्ती म्हणून आलाय? मग म्हणजे स्वतः करायचं नाही, स्वतःचा नाकर्तेपणा दडवण्याकरता जो काम करतो त्याला नाव ठेवायचे. हे कुठल्या हिशोबात मोडतं? त्यामुळे भूलतापाला तुम्ही बळी पडू नका. मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त मोठ्या मताधिकाने आपण करा. आणि मग शिंदे साहेब काय त्याला म्हणतात, ते काय कुठली बत्ती असते काय मला माहिती. आणि महायुती येणारच आहे. मोदीजींच्या आशीर्वादाने किंवा सक्षम त्यांच्या प्रशासनामुळे सगळं व्यवस्थित होतं. आजपर्यंत भूलतापा खूप ऐकल्या. आता ते आले की येऊन पण तुम्ही फक्त जांभळ्या देण्यापलीकडे आजपर्यंत लोकांनी काय केलं नाही. एवढंच सांगतो, फार वेळ घेत नाही. साहेबांना पण जायचंय पुढच्या याला, पण ते आले खऱ्या अर्थाने. बरं वाटलं म्हणण्यापेक्षा आज तुम्ही आल्यामुळं आज शिक्का मोर्तब झाला, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय शिवराय.